नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य सरकारकडनं अनेक मोठे निर्णय घेण्यात आले। सरकारनं कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात केली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी सरकारनं पहिल्या टप्प्यामध्ये 2399 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली आहे। त्यानंतर आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्ड संदर्भातही सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। सरकारनं होमगार्डच्या मानधनामध्ये जवळपास थेट दुप्पट वाढ केली आहे। म्हणजेच होमगार्ड्सना मिळणारा पगार आता थेट दुप्पट झाला आहे। त्यासाठी राज्य सरकारनं 795 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील होमगार्ड्सच्या भत्त्यावरती भरीव वाढ करण्याचा निर्णय 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलाय। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। या निर्णयाचा लाभ जवळपास 40,000 होमगार्ड्सना मिळणार आहे। सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज 570 रुपये मिळतात। सरकारच्या या निर्णयानुसार आता हाच कर्तव्य भत्ता थेट 1083 रुपये करण्यात येईल। याशिवाय उपहार भत्ता 200 रुपये, कवायत भत्ता 180 रुपये, खिसा भत्ता 100 रुपये आणि भोजन भत्ता 250 रुपये अशी जवळपास दुपटीनं वाढ करण्यात आली आहे। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 795 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे। त्यासोबतच राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारनं अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस यांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ केली आहे। सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये जवळपास 50% वाढ झालेली आहे। या निर्णयानंतर आता अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमाह 3000 रुपये अतिरिक्त मानधन मिळणार आहे। अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या स्वरूपामध्ये 10,000 रुपये मिळायचे, त्यामध्ये आता 5,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। याआधी सरकारनं मानधनामध्ये 3,000 रुपयांची वाढ केली होती। विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरणाऱ्या सेविकांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ट्रिपल इंजिन सरकारनं एक मोठी कामगिरी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।